आता मी जे तुम्हाला बघा काही कन्फ्युजिंग वर्ड सांगितले की ज्याच्यामध्ये मी तुम्हाला सांगितलं की जिथे 3 शब्द असतील त्याचे 2 शब्द पाठ करा, 2 मधला 1 शब्द पाठ करा. आता हे जे कन्फ्युजिंग वर्ड्स आहेत या कन्फ्युजिंग वर्ड्स मध्ये नेमकं काय असतं? कारण या कन्फ्युजिंग वर्ड्स मध्ये जे काही शब्द दिले जातात त्याला काही नावं आहेत. अर्थात ही नावं परीक्षेमध्ये येत नाहीत, पण 1-2 परीक्षांमध्ये मात्र ह्यातला काय म्हणतात किंवा होमोग्राफ ओळखा किंवा होमोग्राफ शब्द कुठला नाहीये ओळखा किंवा हायपोनिम कुठला नाहीये ते ओळखा, अशा प्रकारे प्रश्न विचारले गेलेले आहेत. म्हणून फक्त आपल्याला हे समजणं खूप महत्वाचं आहे आणि हे समजणं खूप खूप एकदम सोपं आहे. मी तुम्हाला एक टॅग सांगणार आहे, त्या टॅगवरनं तुम्हाला ते आपोआप समजेल. कारण का जनरली ना तुमचा नाही सगळ्यांचा घोळ होत असतो की बाबा होमोग्राफ कशाला म्हणायचं, होमोफोन कशाला म्हणायचं, होमोनिम कशाला म्हणायचं आणि हायपोनिम कशाला म्हणायचं. कारण का दिसताना मग ते अरे हे असं अरे काय कसं लक्षात ठेवायचं, मग हा शब्द हाच कसा, तो शब्द तोच कसा, हा सगळा जो प्रॉब्लेम होत असतो त्या प्रॉब्लेम मधून तुम्हाला बाहेर काढण्यासाठी एक एकदम सोपी युक्ती तुम्हाला सांगतो. ऍक्च्युअली युक्ती वगैरे काहीच नाही, परत एवढं लक्षात ठेवा हे सगळं फक्त कॉमन सेन्स आहे आणि त्या कॉमन सेन्सवरून जर तुम्ही हे लक्षात ठेवलं तर तुम्हाला हे आपोआप समजेल की होमोग्राफ काय आहे, होमोफोन काय, होमोनिम काय आणि हायपोनिम काय. तर मित्रांनो इथे असलेल्या सगळ्या होमोचा जो अर्थ आहे ना तो अर्थ आहे सेम म्हणजे सारखा. कळतंय? आता ह्याच्या पुढचा शब्द आहे ना ह्याच्यावर तुम्हाला हे शब्द आपोआप लक्षात राहणार आहेत. आता ते कसे लक्षात राहतात ते आता आपण बघूया. मित्रांनो तुम्हाला माहिती तुम्ही 10वी पर्यंत सगळेजण म्हणजे आपण ग्रॅज्युएट म्हणजे 10वी 8वी 9वी 10वीला तुम्हाला ग्राफ असायचा माहितीये. त्या ग्राफ मध्ये काय असायचं बघा, तुम्ही इकडचा एक अक्ष करायचा, नंतर हे असं करायचा आणि मग त्याच्यानंतर जे काही सांगितलं असेल त्याच्यामध्ये भूमितीमध्ये जे काही गणित सांगितलं असेल त्याच्याप्रमाणे तुम्ही हा ग्राफ असा करायचा, मग असा करायचा, मध्ये असा वगैरे असा करायचा. बरोबर आहे? थोडक्यात आता तुम्ही जर कोविडचे ग्राफ जर बघितले असेल, कोविड पेशंटचे ग्राफ जे वर्तमानपत्रामध्ये येत होते त्याच्यामध्ये पण तुम्हाला असं दिसलं असेल बघा की हे असं दिसलंय. मग इकडे त्यांनी डे दिलेले आहेत आणि इकडे पेशंटची संख्या दिलेली आहे आणि मग तिथे आपल्याला असं दिसतं की आधी खाली खाली आधी कमी पेशंट होते आणि वाढले 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 आणि ते एकदम असे पीकला गेले आणि मग तिकडून एकदम खाली आले. ते जाऊ दे, मला सांगायचं ते नाहीये. तर याला ग्राफ म्हणतात असं माहितीये. म्हणजे थोडक्यात ग्राफ हा शब्द कशाशी संबंधित माहितीये का, ज्यावेळेला तुम्ही काहीतरी लिहिता आणि काहीतरी वेडेवाकडे काहीतरी लाईन काढता तर त्यावेळेला ग्राफ हा शब्द तयार होत असतो. थोडक्यात ग्राफ हा शब्द जो आहे हा फक्त लिखाणाशी संबंधित आहे हे तुम्हाला ह्याच्यावरून समजलं पाहिजे. म्हणून तुम्हाला माहिती असेल तर बघा कॅलिग्राफी आहे बघा, त्या कॅलिग्राफी काय म्हणतात, म्हणजे ज्याला सुवाच्य लेखन जे करायचं असतं ते त्याला ग्राफी काय म्हणतात, म्हणजे वेगवेगळ्या प्रकारे तिथे अक्षर कसं लिहिलं जात असतं, अजून चांगलं आकर्षक असं कसं लिहिलं जात असतं हे त्या कॅलिग्राफीमध्ये शिकवत असतात. तर हा जो प्रकार आहे तो म्हणजेच ग्राफ म्हणजेच अक्षर, एवढं फक्त जर तुम्हाला लक्षात ठेवलं म्हणजे लिखाणाशी हा काहीतरी संबंधित आहे. थोडक्यात या ग्राफचा अर्थ काय आहे तर लिखाण आहे, एवढं फक्त लक्षात ठेवा. मग आता हे होमोग्राफ कसं लक्षात ठेवायचं ते बघा. तर ज्या शब्दाचं स्पेलिंग सारखं आहे बघा, दोन्ही स्पेलिंग तुम्हाला दोन्हीकडे सारखे दिसतील, कळतंय, पण स्पेलिंग जरी सारखं असेल ना तर यांचा उच्चार वेगळा आहे हे लक्षात ठेवा. बघा ना ऍक्च्युली या दोघांचा उच्चार एकसारखा असला पाहिजे कारण का स्पेलिंग एक आहे, पण असं नाहीये. म्हणजे तुम्हाला हे याच्यामध्ये सरळ सरळ माहिती आहे बघा, लेड म्हणजे शिस, बरोबर ना, उच्चार बदललाय, स्पेलिंग दोन्हीकडे तेच आहे. लेड म्हणजे शिस, जसं शिस पेन्सिल मध्ये असतं ज्याला आपण लेड पेन्सिल वगैरे असं म्हणतो, म्हणजे ते आहे ते शिस इथं आहे. आणि तेच जर तुम्ही खाली बघितलं तर उच्चार काय झालाय बघा लीड, आणि या लीडचा अर्थ नेतृत्व करणे हे तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे. लिडरशिप, लीडर हे शब्द तुम्हाला सगळे माहिती आहेत. म्हणजे तुम्हाला माहिती आहे. मला परत तेच सांगायचंय, लिखाण दोघांचंही एकसारखंच आहे बघा, कळलं का, पण त्याचा उच्चार आहे ना तो मात्र वेगळा आहे आणि अर्थ हा तर सगळ्यामध्ये कायमचा वेगळाच असतो. म्हणून तर विचारले जातात कन्फ्युजिंग वर्ड्स, कळलं का, की तुम्हाला अर्थ बरोबर समजतो का याच्यासाठी, बरोबर आहे ना. म्हणून सोपं आहे लक्षात ठेवायला. दुसरं बघा लाईव्ह आणि लिव्ह. मित्रांनो तुम्हाला माहितीये ज्या वेळेला याचा लाईव्ह असा ज्या वेळेला तुम्ही उच्चार करत असता त्यावेळेला तुम्हाला लाईव्ह टेलिकास्ट म्हणजे काय माहितीये, कळतंय, तुम्ही लाईव्ह मॅच बघत असता, बरोबर ना, म्हणजे काय थेट प्रक्षेपण चालू असलेली, कळलं, लाईव्ह झालं. पण ते त्याचा उच्चार जर तुम्ही लिव्ह केला तर त्याचा अर्थ काय होतोय बघा, जो तुम्हाला सगळ्यांना माहितीये, राहणे जगणे, बरोबर ना. म्हणजे स्पेलिंग सेम आहे दोघांचं, उच्चार वेगळे आहेत आणि अर्थ हा कायम वेगवेगळाच असणार आहे. कारण का उच्चार वेगळा पण अर्थ हा वेगळा, त्यामुळे या सगळ्याच्या मध्ये अर्थ वेगळे असतात हे तर निश्चित आहे. पुढचं बघा, आता परीक्षेमध्ये येऊन गेलेलं आहे ही तुम्हाला माहिती आहे, ROW आणि ROW दोन्हीकडे परत दोन्ही सेम दिसत आहेत, बरोबर ना, स्पेलिंग सेम आहे पण उच्चार एकाचा नाव सारखा केला जातो राव आणि एकाचा उच्चार केला जातो रो. राव म्हणजे काय भांडण
आणि रो याचा अर्थ काय, तर ज्यावेळी ते नाऊन असेल त्यावेळी त्याचा अर्थ एक रांग म्हणून पण असतो, बरोबर ना, जी रांग असते त्याला पण म्हणतात. आणि रोचा अजून एक अर्थ आहे, तो म्हणजे कुठला आहे तर तुम्हाला माहिती असेल, वल्लवणे जे असतं म्हणजे होडी वगैरे जे वल्लवणं असतं त्याला रो असं म्हणतात. म्हणून बघा तुम्हाला माहिती असेल तर एशियन गेम्स किंवा ऑलिम्पिक गेम्स मध्ये रोईंग कॉम्पिटिशन असते बघा, रोईंग कॉम्पिटिशन हीच आहे, कळलं, त्यातलं हे रो आहे ते, कळते. हा परीक्षेमध्ये दोनदा येऊन गेलेला प्रश्न आहे. ऍक्च्युली खरं म्हटलं ना तर हे सगळे शब्द मी तुम्हाला खरंच सांगतो मित्रांनो, हे शब्द सगळे करायची काही आवश्यकताच नसते. परत मी काय म्हणते ते नीट ऐका. जर तुमचं ना टाइम्स ऑफ इंडिया किंवा कुठलेही जर इंग्लिश वृत्तपत्रांचं जर रीडिंग रेग्युलर चालू असेल ना तर तुम्हाला ना हे दोन्ही शब्द माहित असतात. कारण का हे दोन्ही शब्द ना अनेक वेळा, त्यातला हा शब्द पर्टिक्युलरली जो आहे, कळलं का, या उच्चाराचा राऊ, हा अनेकदा तुम्हाला वर्तमानपत्रामध्ये आढळलेला दिसेल. इव्हन इंग्लिश न्यूज जे असतात ना त्या जर तुम्ही ऐकल्या त्याच्यामध्ये पण समजेल. म्हणजे थोडक्यात शब्द पाठ करायची गरज नसते, जर तुमचं रीडिंग असेल ना तर ते मात्र सहज येऊन जात असतं. हा दुसरा तुम्हाला सगळ्यांना माहित असलेला एक शब्द आहे बघा, 5वी 6वीतल्या मुलांना पण माहित असतो, बाऊ, BOW, असं अदबीनं वागणे किंवा नमन करणे, वाकणे असा नुसता याचा अर्थ आहे. ज्यावेळेला बाऊ असा आपण उच्चार करतो, जसं इथे राऊ केलाय तसंच इथे बाऊ केलाय. स्पेलिंग मध्ये बघा आरच्या ठिकाणी फक्त इकडे बी आले, त्यामुळे उच्चार हा त्याच्यासारखाच आहे. मग तिथे बाऊ अर्थ केला तर त्याचा अर्थ वाकणे असा होत असतो, बरोबर आहे, व्हर्ब येते. आणि याचाच उच्चार ज्या वेळेला तुम्ही बो या अर्थाने करता त्यावेळेला मात्र याचा अर्थ बदलतो. होडीचा जो पुढचा भाग असतो, कळलं का, त्यालाही बो असं म्हणतात. आणि अजून एक तुम्हाला सांगतो की जो तुम्हाला सगळ्यांना अर्थ माहितीये, रेनबो मधला जो बो आहे म्हणजे धनुष्य, कळलं का, तोही याचा अर्थ असतो. थोडक्यात बघा सांगायचं काय, होमोग्राफ मध्ये दोन्ही शब्दांचं स्पेलिंग एकच असतं. म्हणजे थोडक्यात एकसारखे स्पेलिंग असलेले शब्द, परंतु ज्यांचा उच्चार वेगळा असतो आणि उच्चार वेगळा असतो त्यामुळे त्यांचा अर्थही वेगळा असतो, असे जे आहेत ते सगळे होमोग्राफ आहेत. मग आता पुढचा जो आहे ना तो आहे काय बघा, होमोफोन आहे. आता तुम्हाला माहितीये की मित्रांनो बघा ना, फोन म्हणजे काय, फोनेटिक्स माहिती असेल तुम्हाला, नाही, बरं ठीक आहे जाऊ दे. ग्रामोफोन तरी माहितीये, पूर्वी माहितीये का, ती तबकडी असायची आणि त्या तबकडीवरती ती अशी पिन ठेवली जायची आणि मग आवाज यायचा, ग्रामोफोन. जाऊ दे, तेही माहिती नाही. अजून पुढे जाऊया आपण. मित्रांनो तुम्ही आता एकमेकांना ज्या वेळेला फोनवरनं बोलता त्यावेळी त्या फोनचा अर्थ आवाज असा आहे, साऊंड. बघा ना, तुम्ही मला फोन कराल तर मी इकडून हॅलो म्हणतो, तुम्ही हॅलो करता, एकमेकांना आवाज येत असतो, कळलं का. आणि ते टेलिफोन, टेली म्हणजे दूरचा, म्हणजे दूरचा आवाज एकमेकांना ऐकू येत असतो. ते जाऊ दे, टेलिफोन आता बाजूला करा, आता इकडे वळा. होमोफोन म्हणजे होमोफोन मध्ये फोनचा अर्थ ध्वनी किंवा साऊंड असा आहे. मग आता होमोफोन मध्ये बघा ध्वनी सारखा आहे दोघांचा, म्हणजे इकडे दोघांचे ध्वनी वेगवेगळे होते बघा, लेड, लीड, लाईव्ह, लिव्ह, बरोबर ना. इकडे दोघांचे वेगळे होते आवाज, इकडे मात्र दोघांचाही आवाज एकच असतो बघा, पण स्पेलिंग वेगळं आहे आणि अर्थ तर काय वेगळाच असतो बघा. देअर उच्चार सेम, अर्थ काय तुम्हाला सगळ्यांना माहितीये. टू माहिती तुम्हाला, सगळ्यांचा उच्चार टूच आहे. थोडक्यात सांगायचं काय बघा, स्पेलिंग वेगळं आहे पण उच्चार एकसारखा आहे. फोन, होमोफोन, कळलं का, हे लक्षात ठेवा. एवढं झालं की तुम्हाला आपोआप समजायला की ते होमोफोन आहेत का होमोग्राफ आहेत का होमोनेम्स आहेत, कळलं का. आता त्या सगळ्यांचा समावेश हा कन्फ्युजिंग वर्ड्स मध्ये होत असतो, कळलं, एवढं फक्त लक्षात ठेवा. दुसरं बघा, नो आणि नो माहिती आपल्याला, सी, सन आणि सन, एक सूर्य आहे एक मुलगा आहे. वीक, कळलं का, दोन्हीचा उच्चार सेम. एक आठवडा आहे, एक दुर्बळ अशक्त आहे. सेल समुद्र पर्यटन आहे, हे सेल. विक्री आहे, सेल. तळघर आहे दुसरा, आपण जो मोबाईल मध्ये वगैरे किंवा बॅटरी मध्ये जो सेल वापरतो तो सेल आहे. आणि हे सेल म्हणजे विकणं आहे. म्हणजे उच्चार सेम आहेत बघा पण स्पेलिंग वेगवेगळे आहेत आणि अर्थात अर्थ हा नेहमी वेगळाच असतो, कळलं. तर हे अशा प्रकारचे झाले होमोफोन. मग आता हे होमोफोन झाल्यानंतर आता होमोनिम बघूया. निम म्हणजे नेम, एवढं लक्षात ठेवा. मग हे जे नेम आहे म्हणजे एकसारखंच नाव आहे. मग आता एकसारखंच नाव आहे म्हणजे बघा आता काय बघा, इथे पण दोन्ही शब्द एकसारखे आहेत, इथे पण दोन्ही शब्द एकसारखे दिसतात बघा. बार्क आणि बार्क, उच्चार पण दोघांचा सेम आहे. ज्या शब्दांचं स्पेलिंग आणि उच्चार एकसारखा आहे पण अर्थ हा वेगळाच असतो. इथे बघा सेम स्पेलिंग आहे, इथे पण सेम स्पेलिंग आहे पण इकडे उच्चार वेगळे, इकडे दोन्हीचा उच्चार एकच आहे. असे जे असतात होमोनिम, त्याला म्हणतात होमोनिम.
या बारचा एक बार काय ना, ती म्हणजे झाडाची जी साल असते ना खोडाची, त्याला बार्क असं म्हणतात. आणि दुसरं बार्कचा अर्थ काय, वर्क म्हणून ज्यावेळेला ते वापरलं जातं तर त्याचा अर्थ भुंकणे असा असतो. कुत्र्याचं जे भुंकण आहे ना त्याला बार्क असं म्हणतात. हे पेन तुम्हाला माहितीये, कुत्र्याचं जे घर असतं त्याला पेन म्हणतात, कळलं. आणि दुसरं पेन हे आपण जे लिहायला वापरतो ते. इकडे बघा, एक बुक माहितीये सगळ्यांना, आणि बुकिंग मधलं हे दुसरं बुक आहे. बँक आणि बँक परीक्षेमध्ये यातला हा शब्द येऊन गेलेला आहे, कळतंय. ही बँक म्हणजे आपण जिथे अर्थ व्यवहार सगळे करत असतो ना ती सगळी आहे. आणि ही बँक म्हणजे या बँकचे दोन अर्थ आहेत. एक ज्यावेळेला क्रियापद म्हणून वापरलं जाईल त्यावेळी ह्याचा अर्थ अवलंबून असणे, रिलाय, डिपेंड, तसंच बँक या शब्दाचा अर्थ आहे. दुसरा बँक शब्दाचा अर्थ तुम्हाला माहित असेल की नदीचा जो किनार असतो त्याला पण बँक असं म्हणतात. म्हणजे थोडक्यात हा ना पॉलिसेमी पण आहे. पण आता आपण काय बघतोय, उच्चार दोन्ही सेम आहेत, कळलं. आणि उच्चार सेम आहे आणि स्पेलिंग पण सेम आहे, कळलं का. तर असे एका शब्दाचे असे वेगवेगळे अर्थ असतात, त्यावेळी ते होमोन नेम्स असतात, कळलं. आणि अजून दुसरा बँकचा जो परीक्षेमध्ये अर्थ येऊन गेलेला आहे तो बँक म्हणजे किल्ल्यांचा जो जुडगा असतो ना आपल्याकडे किचनला लावलेला, त्यालाही बँक असं म्हणतात. तर असे ह्याचे वेगवेगळे अर्थ आहेत. परीक्षेमध्ये किल्ल्याचा जो आता सांगितलेला अर्थ आहे ना तो परीक्षेमध्ये येऊन गेला आहे. हा पण परीक्षेमध्ये येऊन गेलेला आहे बघा. बॅट आणि बॅट, बॅटमन मधला एक बॅट तर सगळ्यांना माहिती आहे, बरोबर ना, वटवाघूळ. आणि दुसरा बॅट क्रिकेटची बॅट, कोणाला माहित नाहीये. म्हणजे इतकं सोपं आहे सगळं, फक्त आपल्या लक्षात राहिलं पाहिजे. आणि याच्यानंतरचे दुसरं आहे त्याला म्हणतात हायपोनिम. आता हे हायपोनिम काय असतं ते लक्षात ठेवा. निम म्हणजे नेम तुम्हाला सांगितलंय. ह्याच्यामध्ये काय असतं, तुम्ही ज्याचा अर्थ बघताय ना तो अर्थ दुसऱ्या कशामध्ये तरी समाविष्ट असतो. म्हणजे थोडक्यात तो एक असा एक क्लास असतो, एक विशिष्ट वर्ग असतो, त्या वर्गामध्ये हे सगळं अंतर्भूत असतं. असं जे असतं त्याला हायपोनिम असं म्हणतात. याच्यावरती फक्त एकच प्रश्न येऊन प्रश्नपत्रिकेमध्ये आतापर्यंत येऊन गेलेला आहे, तो काय आहे तोही आपण बघूया. पण मला सांगायचं काय ते बघा, हायपोनिम म्हणजे तुम्हाला माहितीये की गुलाब म्हटल्यानंतर आपल्याला डायरेक्ट फुल दिसतं, बरोबर ना, कारण गुलाब हे फुल आहे. जास्वंद फुल आहे, मोगरा फुल आहे, कळतंय ना. तर हे जे सगळं जे आहे ते फुलामध्ये समाविष्ट आहे. म्हणजे एखाद्या शब्दाचा अर्थ ज्यावेळेस दुसऱ्या कशामध्ये तरी समाविष्ट असतो त्यावेळेला त्याला हायपोनिम असं म्हटलं जातं. उदाहरणार्थ बघा, मी तुम्हाला म्हटलं पेन, तर पेन म्हटल्यानंतर अर्थातच स्टेशनरी आहे. मी म्हटलं पेन्सिल, परत स्टेशनरी आहे. तुम्ही ते वर्तुळ काढायचं जे कंपास घेता स्टेशनरी आहे. ती पेटी ज्या वेळेला घेता ज्याच्यामध्ये तुम्ही सगळं पेन पेन्सिल वगैरे ठेवता, कंपास बॉक्स, तर त्याच्यामध्ये ती बॉक्स आहे, परत स्टेशनरी आहे. तुम्ही काही पेन घ्या, शाई घ्या, काही पण, या सगळ्याचा समावेश स्टेशनरी मध्ये होत असतो, कळतंय का. उदाहरणार्थ आता घरामध्ये किचनमध्ये असणारी सुरी, त्याच्यानंतर चमचा, त्याच्यानंतर ते काटेरी चमचा, मग बाकी अजून डाव असेल, काळथं असेल, गुलाबनं असेल, काय वेगवेगळं काय असेल, या सगळ्यांचा समावेश कटलरीमध्ये होत असतो, बरोबर आहे. हे असे जे शब्द आहेत त्यांना म्हणतात हायपोनिम किंवा हायपरनिम असं पण म्हणतात. बघा व्याख्या बघा, हायपोनिम अ वर्ड म्हणजे एक असा शब्द हुज मिनिंग ज्याचा अर्थ इज इन्क्लुडेड समाविष्ट असतो इन द मिनिंग ऑफ अनदर वर्ड दुसऱ्या शब्दांच्या अर्थामध्ये. ज्या वेळेला एखाद्या शब्दाचा अर्थ समाविष्ट असतो त्यावेळेला त्याला हायपोनिम असं म्हणतात, कळतंय. बघा आता इथे एक्झाम्पल दिलेत. हॉर्स इज अ हायपोनिम ऑफ ॲनिमल, बरोबर ना. काय आहे, ॲनिमलचा हायपोनिम आहे हॉर्स. म्हणजे हॉर्स म्हटल्यानंतर तुमच्या डोळ्यासमोर काय येणार, प्राणीच येणार. उद्या माकड म्हटलं, वाघ म्हटलं, गाय म्हटली, बकरी म्हटली, शेळी म्हणू दे, मेंढी म्हणा, काय वाटेल ते म्हणा, कळलं. तर हे सगळे जे आहेत ते हायपोनिम आहेत. उदाहरणार्थ स्पूनचा हायपोनिम काय, कटलरी आहे. रोज फ्लॉवर आहे, कळलं. तर हे सगळे जे आहे ते हायपोनिम आहेत, एवढं लक्षात ठेवा. म्हणजे थोडक्यात इकडे हॉर्स, स्पून, रोज, पेन इत्यादी सारखे शब्द आहेत ना, हे हायपोनिम आहेत. हे आपल्याला समजलं पाहिजे. तर मित्रांनो एवढंच लक्षात ठेवा, कन्फ्युजिंग वर्ड्स मध्ये हे सगळं समाविष्ट आहे. म्हणजे नुसतं एवढंच नाही, ह्याच्या बरोबर परत पॉलिसेमी म्हणून पण आहे. हे पॉलिसेमी म्हणजे काय, एकाच शब्दाचे ज्यावेळेला अनेक अर्थ, नुसते 2-3 नाही, अनेक अनेक अर्थ असतात त्यावेळेला त्याला पॉलिसेमी असं म्हणतात. उदाहरणार्थ जर तुम्ही सेट, एसीटी सेट जर बघितला तर इंग्लिश मध्ये तुम्हाला कमीत कमी 40 अर्थ त्याचे दिसतील. गेटचे अर्थ बघितले खूप मिळतील. कम, लुक यांच्यापुढे नुसतं प्रेपोजिशन जर वापरलं ना तर त्यांचे अर्थ बदली होत आहेत. हे सगळे जे आहेत ना ह्याला पॉलिसेमी असं म्हणतात.
म्हणजे शब्द एकच पण त्याचे अर्थ वेगवेगळे आणि अनेक होतात, हे सगळे आहेत पॉलिसेमी. तर या सगळ्यांचा समावेश आपल्याला कन्फ्युजिंग वर्ड मध्ये करावा लागतो. परीक्षेसाठी तुम्हाला हे माहीत असणं हे अजिबात महत्वाचं नाही. एक दोन ठिकाणी फक्त हे विचारले म्हणून मी एवढे एक्सप्लेनेशन दिलेले आहे, अन्यथा हे नाही समजलं तरी चालेल, पण समजायला पण खूपच सोपं आहे, एवढं फक्त लक्षात ठेवा. ओके, तर याच्यानंतर प्रश्नपत्रिकेमध्ये काय येऊन गेले ते आता आपण बघूया. मित्रांनो, आता जे आपण बघितलं हायपोनिम, त्याच्यावरती येऊन गेलेला एकच प्रश्न आहे बघा. ASO 2015 मध्ये येऊन गेलेला हा एकमेव हायपोनिम वरती असलेला प्रश्न, त्याच्यानंतर परत आला नाही, आणि आला तरी आता तुम्हाला निश्चित समजेल याची मला खात्री आहे. बघा काय विचारलंय, व्हेन द मिनिंग ऑफ वन फॉर्म, कळलं, एखाद्या फॉर्म ऑर वर्ड म्हणजे एखाद्या वर्डचा उच्चार इज इन्क्लुडेड इन द मिनिंग ऑफ अनदर वर्ड, की जो दुसऱ्याच्या अर्थामध्ये समाविष्ट असतो, इट इज कॉल्ड काय, सिनोनिमी, नाहीच, अँटोनिमी. हे तर दोन शब्द आपल्याला माहित आहेत, म्हणजे आता उरले फक्त हे दोन. मग ह्याच्यामधलं जर तुम्हाला फोन हा जर शब्द लक्षात राहिला तर तुम्हाला लगेच समजेल, आणि आता तेही लक्षात ठेवायची गरज नाही, आपल्याला व्याख्या समजलेली आहे, त्यामुळे अर्थातच उत्तर 4 नंबर येत आहे. बरोबर आहे. ह्याच कन्फ्युजिंग वर्ड्स वरती अजून प्रश्नपत्रिकेमध्ये काय प्रश्न आले आहेत त्याच्यामध्ये आपण आधी 2019 बघूया, मग 2018, 17, 16 असं आपण बघूया. ठीक आहे.